अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, श्रावण महिना. नटली सृष्टी बदलली दृष्टी, आनंद मावेना गगनात, हसत नाचत गात गात श्रावण आला अंगणात. अगदी बघा, श्रावण महिन्यात तर निसर्गाचं सौंदर्य कसं आपल्या मनाला एक मोहिनीच पाडून टाकतं, इतकं सुंदर असतं. तसंच बघा, हा महिना व्रत वैकल्यासाठी, सात्विक भोजन घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि कसा उपदार असा असतो. मग या महिन्यामध्ये आता श्रावण महिन्याला सुरुवात झाली शुक्रवारी आणि उद्या श्रावण महिन्यातील आहे वार शनिवार आणि पहिलाच शनिवार आहे. मग श्रावण महिन्यामध्ये शनिवार हा उपवास देखील खूप महत्त्वाचा आहे. जसे की श्रावण महिना हा भगवान भोलेनाथ यांना समर्पित असतो. श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत केलं जातं. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात शनिवारच्या उपवासाला देखील तितकंच महत्त्व आहे. कारण की बघा, श्रावण महिन्यामधील शनिवार पुरुष मंडळी हा उपवास करतात. असं नाही की पुरुषांनीच करावं, पण शक्यतो पुरुष मंडळीच करतात. अगदी भागाभागानुसार पद्धती आहेत. आमच्या भागामध्ये तर श्रावणातील शनिवार महिलाही करतात, पण शक्यतो पुरुषच करतात. कारण की बघा, शनिवार हा उपवास केल्याने आपल्यामधील जो काही समजा शनीचा त्रास असेल आपल्या कुंडलीमध्ये तो नक्कीच दूर होतो. आणि इच्छा असेल तर महिला कुमारिका देखील शनिवारचं व्रत श्रावण महिन्यामध्ये नक्कीच करू शकतात. तर बघा, उद्याच्या दिवशी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपल्याला उपवास तर करायचा आहे. श्रावण हा पवित्र महिना आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आपल्या सर्वांनाच उपवास असतात, सेवा देखील करायच्या असतात. तसेच बघा, आपल्याला या महिन्यामध्ये सेवासोबत जर आपण काही उपाय केले तर आपल्या जीवनातील नक्कीच विघ्न दूर होतील. जी काही नकारात्मकता आहे, जे काही आपल्या घरामध्ये काहीतरी अडचणी येतात, जे काही वादविवाद प्रत्येकाच्या जीवनामध्ये बघा कुठेतरी काहीतरी आर्थिक समस्या चालूच असतात. ह्या सर्व समस्या दूर होण्यासाठी उद्या आपल्याला अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे. बघा, आपल्याला उद्याच्याला पिंपळ वृक्षाला अशी एक वस्तू आहे, ती महत्त्वाची, ती अर्पण करायची आहे. अगदी बघा, ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकते नक्कीच दूर होतील. कारण की शनिदेव हे भगवान भोलेनाथ यांना त्यांचा गुरु मानतात. मग आपण शनिदेवाचा उपवास केला म्हणजे नक्कीच शनिदेवांचा देखील आपल्याला कुठेतरी जो काही समजा शनीचा त्रास होतो आपल्या कुंडलीतील तो देखील दूर होईल, त्यांचा देखील आशीर्वाद मिळेल आणि महादेवांचा देखील आशीर्वाद मिळेल. आणि मग आपल्याला उद्याच्या दिवशी या झाडाची पूजा करायची आहे. अगदी बघा, तुम्ही जे काही तुमच्या हाती काम घेतलेलं आहे ते देखील निर्विघ्नपणे पार पडेल. तुमचा व्यवसाय असू द्या, तुम्ही शेतात जरी काम करत असताल तर जीवनामध्ये तुमच्या ज्या काही समस्या येतात त्या खात्रीशीर मी तुम्हाला सांगू शकते नक्कीच कमी होतील. आणि त्यासाठीच आपल्याला उद्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तो करायचा आहे. बघा, उद्या आपल्याला सकाळी अगदी स्वच्छ स्नान करून, मग तुम्हाला उपवास जरी करणं शक्य नाही झालं तरी देखील हरकत नाही, पण तुम्ही हा उपाय वेळात वेळ काढून करा. अगदी सकाळपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही केला तरी देखील चालेल. अगदी आपली दररोजची आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला शक्य झालं तर आपल्याला बघा पिंपळ वृक्षाची देखील पूजा करायची आहे. आणि पिंपळ वृक्षाला आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून दूध मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे. आपल्याला एक ताट घ्यायचं आहे बघा, पाणी, दूध आणि ताटामध्ये आपल्याला उडीद घ्यायचे असेल तुमच्याकडे तर चंदन देखील उद्याच्या दिवशी आवर्जून घ्यायचं आहे. आणि पिंपळ वृक्षाखाली मुंग्या असतात त्यासाठी रवा आणि साखर देखील घ्या. बघा, आता अगरबत्ती, फुलं, दिवा ह्या सर्व गोष्टी आपल्याला तुमच्या घराच्या आसपास कुठे पिंपळ वृक्ष असेल तिथे घेऊन जा. घेऊन गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे बघा, पिंपळ वृक्षाला आपण हे जे दूध आणि पाणी आणलं होतं ते अर्पण करायचं आहे. ते अर्पण केल्यानंतर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा लावल्यानंतर पिंपळ वृक्षाला हळदी, कुंकू, फूल, अक्षदा, चंदन हे सगळं काही आपल्याला झाडाला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा,
आपण एक जाताना आसन देखील घेऊन जा, कारण की बघा कोणतीही पूजा आपण आसन घेऊन त्यावरती बसून जर केली तर ती पूजा कुठेतरी आपल्याला त्याचं फळ प्राप्त होतं. न आसन घेता कोणतीही पूजा केली तर ती नक्कीच धरणी मातेला जाते. त्यामुळे असं करत जाऊ नका. मग आता आपण तिथं गेल्यानंतर बघा आपण हे जे उडीद घेऊन गेलो ते उडीद आपल्याला हातामध्ये घ्यायचेत. एका मुठीमध्ये मूठ घट्ट बंद करायची. आणि आता बघा पिंपळ वृक्षाची पूजा का करायची, तर पिंपळ वृक्षामध्ये आपल्या सर्व देवांचा वास आहेच. शनिदेवांचा आहे, पिंपळ वृक्षाखाली मारुती देखील असतात, महादेवांचा देखील वास आहे. त्यामुळे आपल्याला या झाडाची पूजा करायची आहे. मग आपल्याला ते उडीद आपण घट्ट मुठीमध्ये बंद केल्यानंतर आपल्या जीवनातील समस्या तिथे व्यक्त करा. जी काही तुमची इच्छा आहे ती देखील व्यक्त करा. आणि त्यानंतर आपल्याला ते उडीद तिथं झाडाच्या खोडाशी अर्पण करायचे आहे. बघा मग आपण हे सगळं केल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला तुम्हाला जर शक्य झालं तर 7, 5, 21, 11 प्रदक्षिणा घाला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचे पठण करत 21 किंवा मग 11 प्रदक्षिणा घाला. 2 मिनिटं डोळे बंद करून तुमची इच्छा व्यक्त करा. आणि त्यानंतर तिथली जी काही पिंपळ वृक्षाच्या खोडाच्या खाली थोडीशी माती आहे ती स्वतःही एक गंध म्हणून लावल्यासारखे, देवाचा प्रसाद म्हणून लावल्यासारखे आपल्या कपाळी एक टिळक लावा. आणि आपण जे काही ताट घेऊन गेलो होतो त्यामध्ये देखील थोडीशी घेऊन या आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळी टिळक म्हणून लावून द्या. जेणेकरून त्यांच्याही जीवनामधल्या ज्या काही समस्या आहेत, जो काही त्यांच्या कुंडलीत शनिदोष, राहू केतूचा आपल्याला त्रास होत असेल तो नक्कीच दूर होईल. आणि त्यांना टिळक लावल्यानंतर त्यांना देखील हात जोडून, ते आले नसतील तर आपले इथूनच हात जोडून त्यांना देखील प्रार्थना करायला हवा की माझ्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या दूर होऊ द्या आणि आमच्या जीवनामध्ये नक्कीच सुख, समाधान, समृद्धी येऊ द्या, अशी प्रार्थना करायला हवा. तर बघा अशा प्रकारे उद्याच्या दिवशी आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे. आणि आवर्जून तुम्ही या गोष्टी आपल्याला उडीद पिंपळ वृक्षाला अर्पण करायचेच आहेत. तर बघा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला एक लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील नक्कीच करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.